तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी महेंद्र शिवाजीराव सराफ पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर सरचं स्वागत करतो। आज आपण थायलंडला आलेलो आहेत। थायलंडच्या चियाताई इंडिया लिमिटेड ही एकदम प्रख्यात कंपनी आहे, जगभरात ही कंपनी आज काम करत आहे। तर या कंपनीचे जेवढे पण वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहे, वेगवेगळ्या व्हरायटी आहे, ह्या व्हरायट्यांचे ट्रायल्स त्यांच्या ब्रीडर मार्फत आम्हाला दाखवता येणार आहे। जवळपास सर्व प्रॉडक्टची आता ही कंपनी तुम्हाला आज उपलब्ध करून देते। बिटर गार्ड पासून स्वीट कॉर्न पर्यंत आणि पंपकिन पासून वॉटरमेलन पर्यंत। तर मित्रांनो साधारणतः व्हिडिओ हा 15-20 मिनिटाचा होईल, तर व्हिडिओ पूर्ण बघा। माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढ्या सगळ्या व्हरायट्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। धन्यवाद। तर काल आम्ही बँकॉकला विमानाने आलो आणि तिथून साधारणतः 4.5 तासाचा प्रवास करून 250 किलोमीटर कंचनाबोरी येथे चियाताईच्या फार्मवर आलो। इथे आल्यानंतर आम्ही सर्व प्रतिनिधींशी भेटलो आणि त्यानंतर जे डेमोचे प्लॉट लागलेले आहे त्याचे हे डिस्प्ले फ्रूट्स आम्ही बघत आहोत। तर तुम्ही बघत असाल वॉटरमेलन, चिलीज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या इथे ठेवलेल्या होत्या। कारल्याच्या भरपूर व्हरायटी आज त्यांच्याकडे होत्या। ह्याच्यातल्या काही भारतात चालतील, काही चालणार नाही। ॲश गार्ड म्हणजे ज्याला कोहळं म्हणतो आपण, त्याचे सुद्धा भरपूर व्हरायटी तिथे बघायला मिळत आहे। हे सर्व डिस्प्ले आहे। जे फ्रूट्स इथे प्लॉट लावलेले आहेत त्यांचेच हे डिस्प्ले आहे। मस्कमेलन तुम्ही बघू शकता, जाळीदार खरबूज ज्याचा फ्लेश व्हाईट किंवा ग्रीन आहे। हे त्या व्हरायटींचे नावं आहेत। तुम्ही आता वॉटरमेलन बघू शकतात। व्हिडिओमध्ये कसं दिसतंय मला माहीत नाही, परंतु ही येलो कलरची वॉटरमेलन आहे। आतला फ्लेश काही जुबली प्रकारातले आहे, काही आईस बॉक्समध्ये आहे। आता हे पूर्णपणे लाल रंगाचं आतलं फ्लेश आहे। काही राऊंड कलरचे राऊंड आकाराचे सुद्धा टरबूज आहेत, ज्याला येल्लो टिपका असतो, जे अतिशय आकर्षक दिसतं त्या येल्लो टिपक्यामुळे। हा आईस बॉक्सचाच प्रकार तुम्हाला दिसत आहे। पंपकिनच्या चियाताईच्या भरपूर व्हरायटीज आम्ही इथे बघत आहोत। म्हणजे 10 किलोपासून तर 1 किलोपर्यंत, अक्षरशः 500 ग्रामपर्यंत सुद्धा आम्ही पंपकिन इथे बघत आहोत। ब्लॅक कलरचे, काही पट्ट्याचे, काही ठिपके असणारे, काही नेट शेड पॉलीहाऊसमधले, काही ओपनमधले। आता ही जी समोर दिसते हे एकदम ह्यूज पंपकिन आहे। ते व्हिडिओमध्ये जरी छोटं दिसत असेल पण ते असं 10 ते 12 किलोचं पंपकिन आहे आणि वरून अतिशय खरबुडं त्याचं फ्लेश आहे, वरची कातडी। आता हे बघा, हे एकदम छोटं आकर्षक आणि एकदम चिकनं पंपकिन आहे। हे पुन्हा एकदा येल्लो फ्लेश असणारं वॉटरमेलन। आता ही पंपकिनची व्हरायटी तुम्ही बघत आहात, याला वॅक्स कॉर्न असं म्हणतात। हे वॅक्स कॉर्नच्या काही व्हरायटीज यांच्या इथे दिसत आहेत। वॅक्सी कॉर्न, चिलीज, ड्युअल पर्पजच्या चिलीज आहे। काही स्पेशल ज्या निश मार्केटमध्ये चालतात, जाड चिलीज ज्या खूप कमी चालतात परंतु दिसायला वगैरे अत्यंत आकर्षक असतात। काही उलट्या येणाऱ्या चिलीजसुद्धा आम्ही इथे बघितल्या। G4 सेगमेंटपेक्षा थोडीशी जाड परंतु G4 प्रकारात जाऊ शकते अशी चिली आम्ही इथे बघितली। आता पुन्हा वॉटरमेलनच्या टेबलवरती आपण आलेलो आहोत। अतिशय राऊंड आणि जुबली प्रकारातले हे वॉटरमेलन आहे। हे ओपन फील्डमधलं वॉटरमेलन आहे। काही एक्झोटिक लिफी व्हेजिटेबल्स पण आम्ही इथे बघितले, जसं हे पॅकचॉय आपल्यासमोर आहे। यार्डलॉंग बीन्स, लांब चवळी, कॅबेजच्या भरपूर व्हरायट्या बघितल्या। रॅडिश, F1 रॅडिश आहे हे।
हे सिसॅमम लिप सारखं काहीतरी होतं जे माझ्या लक्षात आलं नाही आणि तिथे तेवढा वेळ पण नव्हता बघण्यासाठी. कुकुंबरच्या सगळ्या सेगमेंटमधल्या व्हरायटी यांच्याकडे होत्या. मिनी कुकुंबर, फिंगर इतकी छोटीशी कुकुंबर, ही व्हाईट कुकुंबर आहे जी इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालू शकते. थोडा कलर लाईट यायचा. काही नेट शेड पॉलीहाऊस मधल्या कंट्रोल कंडिशन मधल्या पण पार्थेनोकार्पी कुकुंबर आम्ही इथे बघितल्या. ओपन फील्ड मधल्या पण आहे. हे बिटर गार्ड आहे जे भारतामध्ये अजून तरी चालत नाही, त्याला काटा कमी आहे. टोमॅटोमध्ये ही कंपनी अग्रेसर आहे. टोमॅटोचे काही ओपन प्लॉट पण आम्ही बघितले. चेरी टोमॅटोच्या पॉलीहाऊसमधल्या भरपूर व्हरायटी आपल्याला आता इथून पुढे बघता येतील. पुढच्या व्हिडिओ जसा पुढे जाईल तसं तुम्ही बघाल. हे बघा, ही चिलीचं टेबल आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चिली मिळतील. काही भजीच्या ज्या पोपटी रंगाच्या चिलीज आहेत त्या पण दिसत आहे. मागे जे दिसतंय हे ब्रिंजल आहे, हे वांग आहे. तर बघा, ही कुकुंबर ओपन फील्ड मधली आहे. डार्क ग्रीन कलर, हायली फिमेल व्हरायटी आहे जी मी पर्सनली सिलेक्ट केली. ह्या मिनी कुकुंबर आहे. याला एकदम छोट्या कुकुंबर्स आपण म्हणू. बघा, तुम्ही हाताच्या याने समजू शकाल, छोटा कुकुंबर आहे. हा प्रकार ऑलरेडी पॉलीहाऊस आणि नीटशेडमध्ये मोठ्या प्रमाणावर चालतो. याच्या ट्रायल्स आम्ही कंपनीकडून बोलवलेल्या आहे. भारतामध्ये लवकरच ट्रायल्स होतील. ही मोठी कुकुंबर आहे पार्थेनोकार्पी, पूर्ण साईजची. ही लिटल कुकुंबर छोटी, हा पण तसाच प्रकार आहे, अत्यंत छोटा. बिटर गार्ड, व्हाईट बिटर गार्ड, हाही प्रकार आपल्याकडे चालणार नाही. वेगळ्या प्रकारे रॅडिश F1, याच्या सुद्धा ट्रायल्स आपण भारतामध्ये मागितले आहे. आता हे काही जॉईंट व्हेंचर आहे, म्हणजे टाकी कंपनी, तुम्ही नाव ऐकलं असेल, ही जॅपनीज कंपनी आहे. ती आणि चियाताई दोघं मिळून जॉईंट व्हेंचरमध्ये भरपूर गोष्टी करत असतात. त्यांचं ब्रीडिंग एकत्र प्रोग्राम्स होत असतात. काही प्रॉडक्ट एकमेकांसोबत एक्सचेंज होत असतात. आता हे जे पंपकिनच्या वेगवेगळ्या व्हरायट्या दिसतात ह्या कदाचित त्यांच्या एकत्र जॉईंट व्हेंचरमध्ये पण विकसित झालेल्या असतील, किंवा चियाताई ती टाकी कंपनीला ते देत असतील. त्याबद्दल काही नीट माहिती मला त्यांच्याकडून घेता आली नाही, परंतु हे मला माहिती आहे की टाकी कंपनी आणि चियाताई एकत्रित जॉईंट व्हेंचर करतात. तर आता आपण फील्डवर आलेलो आहोत. पहिल्यांदा हे आपण जे बघतोय ही मेरीगोल्ड्सच्या व्हरायट्या आहे. ऑलरेडी ही व्हरायटी कमर्शियल आहे भारतामध्ये. आपण ऑलरेडी ही व्हरायटी सेलिना नावाने विकतो. अत्यंत आकर्षक रंग आहे या व्हरायटीचा आणि साईजसुद्धा एकदम चांगली आहे. भरपूर फ्लावर्स याला एका वेळेस येतात. साधारणतः 40-45 दिवसात हे प्लॉट तयार होतो हा लागवडीनंतर. तर सुरुवातच वेलकम प्रमाणे कंपनीने पहिलाच प्लॉट हा मेरीगोल्डचा ठेवलेला होता. तर हे थोडे एक्झोटिक व्हरायटीज आहे. समोर कॅबेजच्या पूर्ण लाईन लावलेल्या होत्या. कॅबेजमध्ये भरपूर व्हरायटी यांच्याकडे होत्या. काही राऊंडमध्ये होत्या, काही चिचकोळ्या होत्या. आता ही जी दिसते कोणी थोडीशी टोकदार व्हरायटी आहे समोरच्या वरच्या बाजूने. यातून काही व्हरायटी आम्ही सिलेक्ट केल्या. सर्वच सिलेक्ट नाही केल्या, पण काही 1-2 व्हरायटी ज्या आम्हाला आवडल्या त्या लवकरच तुम्हाला भारतात बघायला मिळतील. तर हे कॅबेजचं प्लॉट आहे. व्हरायटीचे डिटेल्स तुम्हाला समोर दिसत आहे. 40 नंबरची व्हरायटी आहे, 45 ते 55 दिवसात तयार होणारी. समोर जी दिसते ती फ्लॅट व्हरायटी. ही बघा, ही पूर्ण फ्लॅट आहे. वरचा जो तिचा शेप आहे तो पूर्ण फ्लॅट असतो. हे इंडियात चालणार नाही, किमान आत्ता तरी. भविष्यात मागणी झाली तर आपण नक्कीच त्याबद्दल विचार करू. तर हा कॅबेजचा एरिया तुम्ही बघू शकता. संपूर्ण ड्रिपवर कॅबेज त्यांनी आमच्यासमोर जे प्लॉट दाखवले ते ड्रिपवरती. हा सगळा आमचा ग्रुप आहे इंडियातून आलेला.
वेगवेगळ्या देशातले लोक आता तुम्हाला दिसतील. काही युरोपमधून आलेले होते, काही बांगलादेश, श्रीलंका अशा सगळ्या देशांमधून लोक इथे आज प्लॉट बघण्यासाठी थायलंडला आलेले आहे. जो तो त्याच्या आकलनानुसार समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि कंपनीला इनपुट्स देत आहे. तर हे चिली सेगमेंटमध्ये आम्ही आलो. ही चिली तुम्हाला दिसते, ही उलटी चिली आहे, परंतु ही क्लस्टरमध्ये किंवा झुपक्यामध्ये नाही आहे, सिंगल आहे. परंतु व्हायरस टॉलरन्स वगैरे अत्यंत चांगली आहे. कलर डार्क ग्रीन आहे, कमी लेंथ आहे. व्हरायटीचं नाव हे बघा, ही सुद्धा उलटी मिरची, सूर्यमुखी मिरची असं या मिरच्यांना म्हणतात भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात. आता ही चिली आम्ही सिलेक्ट केलेली आहे. अत्यंत डार्क ग्रीन, G4 सेगमेंटमध्ये, व्हायरस टॉलरन्स एक्सलंट, भरपूर फ्रूट बिअरिंग. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 100% चालेल अशी व्हरायटी आहे. आता ही तुम्हाला दिसेल, ही लांब मिरची, बलराम सेगमेंट जर तुम्ही ऐकलेला असाल तर त्या प्रकारातली चिली आहे. खूप बिअरिंग, भरपूर चिलीज या प्लांटला लागलेले आहेत आणि चांगली टॉलरन्सी. टोमॅटोमध्ये सुद्धा काही व्हरायटीज आम्ही बघितल्या. खूप अप टू मार्क नव्हत्या, परंतु चांगल्या होत्या. भरपूर फ्रूट्स होते लागलेले, साईज पण चांगली, कडक फ्रूट्स एकदम. तुम्ही बघत असाल त्यांची काम करण्याची पद्धतसुद्धा इथे वेगळी आहे. भारतापेक्षा नक्कीच हे वेगळ्या पद्धतीने ट्रान्सप्लांटिंग आणि जो ट्रेनिंग प्रोग्राम असतो, तार ओढणे, बांबू उभा करणे, ही पद्धती इथल्या थोड्या वेगळ्या आहे. आणि असंही डिस्प्ले काय तर ठेवलेला असल्यामुळे ते जास्त छान दिसावं या पद्धतीने ते करतात. आता हे यार्डलॉंग बीन्स आहे. भारतामध्ये भरपूर कंपन्या लांब चवळीच्या व्हरायट्या देतात, तर हे आहे यार्डलॉंग बीन्स. आता ही कुकुंबरची व्हरायटी मी पर्सनली सिलेक्ट केली आहे. ओपन प्लॉटची व्हरायटी आहे, डार्क ग्रीन प्रकारातली, हायली फिमेल. प्रत्येक पेऱ्यामध्ये तुम्हाला फळ बघायला मिळेल. एकाच वेळेस बघणं आणि कॅमेऱ्याने पण दाखवणं थोडंसं अवघड होतं, पण जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. बघा, हायली फिमेल. प्रत्येक पेऱ्यामध्ये तुम्हाला फिमेलचं फूल दिसेल. सेटिंग होण्याच्या स्टेजला फळं दिसतील पूर्ण टोकापर्यंत, प्रत्येक पेऱ्यामध्ये फळ. ही वॉटरमेलनचे फील्ड समोर आहे, ज्यांचे फ्रूट हार्वेस्ट करून आमच्या समोर इथे ठेवलेले आहे. बघू शकता तुम्ही हा वॉटरमेलनचा पूर्ण प्लॉट. वेगवेगळ्या व्हरायट्या, 100 झाडं, 50 झाडं अशा पद्धतीने त्यांनी लावून आमच्या समोर डिस्प्ले केलेले आहे. हे मुख्य आकर्षण आमच्याकरता होतं. व्हाईट कुकुंबर, व्हाईट ग्रीनिश कुकुंबर, जिची आता हिची प्रसिद्ध आहे. बघा, प्रत्येक पेऱ्यात फळ, चांगली लेंथ, हायली फिमेल व्हरायटी. ही सुद्धा खूप लवकर हार्वेस्टिंगला येते. 35 दिवसातच त्यांनी त्यांच्या बोर्डवर लिहिलेला आहे, जो त्यांच्याकडे डेटा आहे त्यानुसार. जी ऑलरेडी यांची प्रसिद्ध व्हरायटी आहे ती आहे चियाताई कंपनीची सागर. आता हे आणखीन एक नवीन वाण आहे, ज्याच्या ट्रायल्स आपण भारतामध्ये बोलवलेले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला सीड मिळेल, आपण शेतकरी बांधवांपर्यंत ते नक्कीच पोहोचवू. हायली फिमेल व्हरायटी, टोकापर्यंत तुम्हाला फळं लगडलेले दिसतील. पंपकिन चियाताईची खूप मोठी खासियत आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पंपकिनच्या वेगवेगळे जेनोटाइप्स त्यांच्याकडे आहे. हे आहे वॅक्सी कॉर्न. अजून तर काय आपल्या इथे याची मागणी झालेली नाही, परंतु हा सुद्धा पर्याय भविष्यामध्ये जर शेतकरी बांधवांनी मागितला तर आपण पुरवू शकतो. हे बघा, ही पंपकिनच्या खूप व्हरायटी आम्ही बघितल्या. हे सेगमेंट खूप चांगलं आहे. 5 किलोपर्यंत फळ असतं, चपटं फळं असतं, म्हणजे एकावर एक ठेवून तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करू शकाल. डार्क ग्रीन किंवा ब्लॅकिश ग्रीन फ्रुट्स असतात. बघा, अजिबात व्हायरस तुम्हाला या प्लॉटवर दिसणार नाही. ही रिच गार्डची डार्क ग्रीन व्हरायटी आहे. हे बंधू त्याच प्रकारातले ब्रीडर आहेत. त्यांचा आवाज मुद्दाम मी म्यूट केलेला आहे, कारण आमचं संभाषण, त्यांना माझं इंग्रजी कळत नव्हतं, मला त्यांचं इंग्रजी कळत नव्हतं, इतकं त्यांचं इंग्रजी मला खराब वाटलं. परंतु ही डार्कर ग्रीन व्हरायटी आहे, एक्सलंट व्हरायटी, मीडियम लेंथ,
तुम्ही बघू शकतात डार्क ग्रीन फ्रूट्स आहे. ऑलरेडी आपण हे इंडियामध्ये ब्लॅक ग्रीन नावाने शेतकरी बांधवांना विकत आहोत. तर ही व्हरायटी प्रत्यक्ष तिथे बघायला भेटली. इथे थोडं जास्त झाड तयार करून हार्वेस्टिंग करतात. त्या बघा पंपकिनचं पूर्ण प्लॉट आहे. इकडच्या बाजूला रिच गार्डचे प्लॉट्स मला दिसत आहे. पुढे बिटर गार्ड पण आपण बघू. खूप कोऑपरेटिव्ह स्टाफ होता संपूर्ण चियाताईचा. खूप सहकार्य करत होते, सगळं समजून सांगत होते त्यांच्या परीने. लँग्वेज बॅरियर मोठा होता, परंतु ते सर्व काही आम्हाला समजून सांगत होते. हे व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्रूट थोडे छोटे दिसत असतील, परंतु हे खूप ह्यूज फ्रूट्स आहेत. साधारणतः 12-12, 13-13 किलोपर्यंत यांचं वजन असू शकतं. बघा ही बिटर गार्डची व्हरायटी मी पर्सनली सिलेक्ट केली. 3 व्हरायट्या बिटर गार्डच्या आम्ही तिथे सिलेक्ट केल्या. त्यामध्ये ही एक व्हरायटी आहे. हाय यील्डिंग व्हरायटी आहे. आमचे मित्र फोटोग्राफ्स घेऊन राहिले अमर सर. चांगले फ्रूट्स बिअरिंग इथे आहे. तुम्ही काटा बघू शकतात, कलर बघू शकतात. सुंदर व्हरायटी एकदम. व्हायरस टॉलरन्सी पण चांगली. तर ही एक व्हरायटी आम्ही पर्सनली सिलेक्ट केली. टनेल पद्धतीने यांनी बिटर गार्डची लागवड केलेली आहे. त्याच्यामुळे फ्रूट्स आपल्याला एकदम डिस्प्ले होतात. ही आणखीन एक दुसरी व्हरायटी आम्ही सिलेक्ट केली. एक्सलंट कलर, भरपूर काटा, भरपूर फ्रूट्स, हाय बिअरिंग व्हरायटी. फिमेल फूल खूप मोठ्या प्रमाणावर होतं या व्हरायटीला. तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त सेटिंग. ही तिसरी व्हरायटी जी कारल्यामध्ये आम्ही सिलेक्ट केली. थोडी लेंथ या व्हरायटीची थोडी जास्त आहे, परंतु अमनश्री सेगमेंटमध्ये हा प्रॉडक्ट सहज चालू शकतो. त्याच प्रकारामध्ये याची लेंथ आहे. काटा परंतु स्पायनी म्हणजे टोकदार काटा आहे या व्हरायटीला. लेंथ चांगली. हे व्हाईट बिटर गार्ड आहे. काही ठिकाणी चालतं, खूप मोठं मार्केट नाही याचं, परंतु चांगली व्हरायटी आहे. हाय यील्डिंग व्हरायटी. लेंथ पण जरा जास्त आहे आणि ब्लंटेड स्पाइन्स आहे. थोडे ब्लंटेड स्पाइन्स या व्हरायटीचे तुम्हाला बघायला मिळतील. व्हाईट बिटर गार्ड, पांढऱ्या रंगाचे कारले. समोर परदेशी बांधव सगळे दिसत आहेत. बघा आता ही स्वीटकॉर्नची व्हरायटी जी ऑलरेडी भारतात आपण विकतो. तर ही व्हरायटी तुम्ही बघा ड्रिपवर लावलेली आहे. साधारणतः 3 फुटाचा बेड असेल हा आणि 1 हिताच्या अंतरावर म्हणजे 1.25 फुटावर त्यांनी 2 ओळीमध्ये यांची लागवड केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की एका झाडाला एकच कॉब आला तर खूप झालं. अंदाजे 12-13 टन ॲव्हरेज सहज मिळू शकतं. तर मोठं कॉप साईज आहे. काही ठिकाणी जिथे विरळ झालेली आहे तिथे 2 कॉब इथे पण दिसत आहे. तर आता हे संपूर्ण सेगमेंट आहे पॉलीहाऊसचं, जे आपल्याकरता एकदम नवीन आहे. सर्व पॉलीहाऊसेसमधले क्रॉप्स आपल्याला इथे बघायला भेटतील आणि जे आपण या अगोदर कधीच नाही बघितलेले असे क्रॉप्स. तर मित्रांनो याला म्हणतात कोनिकल कॅप्सिकम. त्रिकोणी रंगाचे कॅप्सिकम या वेगवेगळ्या रंगांमध्ये आम्हाला बघायला मिळाले. ऑरेंज, येल्लो आणि रेड. म्हणजे ते पिकल्यानंतर तशा होतात. आता हे बघा हे एकदम मायन्यूट आहे. म्हणजे जसे आपण काश्मीरी चिली म्हणतो तशी ती दिसते, परंतु ही स्वीट पेपर आहे. तुम्ही बघू शकता कोनिकल्स. हा रेड कलर इथे आहे. ग्रीन टू रेड. हे बघितल्यानंतर मी चकित झालो होतो. मला वाटलं होतं की कॅप्सिकम आहे, परंतु ते बघा तुम्हीच, तुम्हाला काय वाटतं. तर हे पंपकिन आहे. डांगर नेटशेड पॉलीहाऊसमधले. हे काही परागीकरण डायरेक्ट होत नाही, डस्टिंग प्रक्रिया याच्यात करावी लागते. प्रत्येक फिमेल फ्लॉवर मेलचं क्रॉस केलं जातं, त्यावेळेस सेटिंग होते आणि त्यावेळेस फ्रूट फॉर्मेशन तयार होतं. त्यामुळे हा विषय थोडासा आपल्याकरता सर्वसामान्य शेतकऱ्यांकरता अवघड आहे, परंतु हा रिसर्च आम्हाला इथे बघायला मिळाला आणि अत्यंत आकर्षक फ्रूट्स. आता ही व्हाईट कलरची व्हरायटी तुमच्यासमोर तुम्हाला दिसत आहे. ग्रीनिश व्हाईट कलरचं हे पंपकिन आहे, परंतु ज्यावेळेस येल्लो कलरचं पंपकिन आपण बघतो, अतिशय मनाला
तृप्तता वाटते तो कलर बघून. एक्सलंट, सुपर व्हरायटी. खरंच मला सांगा, तुम्ही याच्या अगोदर असं पंपकिन बघितलं होतं का? कारण हेतू हाच आहे की नवीन नवीन व्हरायटीज जगात काय चाललं आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. तर ही पार्थिनोकार्पी कुकुंबर आहे. तुम्हाला माहीत असेल, आपण ऑलरेडी भारतामध्ये भरपूर कंपन्यांचे बियाणे हे विकत आहोत. कुठल्याही प्रकारची परागीकरणाची गरज नसताना इथे फ्रूट जन्माला येतं आणि भरपूर एका पेऱ्यामध्ये 1 पासून 3 पर्यंत फळं सहज या व्हरायट्यांना लागतात. ही व्हरायटी ऑलरेडी आम्ही सिलेक्ट केली आणि लवकरच याच्या सीड्सच्या ट्रायल भारतामध्ये आम्ही बोलवलेले आहे. आजही कंपनीच्या माहितीनुसार बारामतीमध्ये याचे प्लॉट उभे आहे. जर तुम्ही बारामती कृषकला गेले तर तुम्हाला पॉलीहाऊस सेगमेंटमध्ये या व्हरायट्या दिसतील. तिथे जाहिरात नसेल या व्हरायटीची, परंतु ट्रायल्स बारामती कृषी विज्ञान केंद्राला ऑलरेडी या व्हरायट्यांची कंपनीमार्फत दिलेले आहे. तर येत्याच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला नक्कीच हे सीड विक्रीकरता उपलब्ध होईल. तर मी खूप आशावादी आहे या व्हरायटीपासून. तर ही आहे चियाताई कंपनीची पार्थिनोकार्पी कुकुंबर डार्क ग्रीन लांब व्हरायटी. एकदा बघून घ्या तुम्ही, कारण बियाणं उपलब्ध झाल्यानंतर हाच व्हिडिओ आपल्याला फायदेशीर राहील. ही एक व्हरायटी आपण भारताकरता सिलेक्ट केलेली आहे. तर ही व्हाईटमधली मिनी कुकुंबर आहे. जे शेतकरी पार्थिनोकार्पी कुकुंबर करतात त्यांना हा प्रकार माहिती असेल. हा छोटी कुकुंबर असते. प्रत्येक पेऱ्यामध्ये 1 पासून 4-4, 5-5 फळं सुद्धा सेट होतात, परंतु लेंथ कमी असते या कुकुंबरची आणि हाय यील्डिंग. थोडी कीपिंग क्वालिटी पण कमी असते. खाण्यासाठी एकदम सॉफ्ट असते, क्रिस्पी सॉफ्ट. तुम्ही बघाल आता वॉटरमेलन तुम्हाला मी पॉलीहाऊसमध्ये दाखवत आहे. अत्यंत सुंदर फळं, वाटतच नाही ओरिजिनल आहे. एकदम प्लास्टिक सारखे फळं लटकलेले आहे असं वाटतं आपल्याला. प्रत्येक फळाला त्यांनी हँगिंग करण्याकरता दोरीचं एक जाळं तयार केलेलं आहे आणि एका वेलीला 2 किंवा 3 पेक्षा जास्त फळं त्यांनी ठेवलेले नाही. गुणवत्तापूर्ण फळं, कुठलाही जमिनीला टच नसल्यामुळे डाग येत नाही. हाय ब्रिक्स शुगर असणाऱ्या या व्हरायटीज आहे. थायलंडमध्ये तुम्हाला हे वॉटरमेलन सहज मिळतील बघायला आणि भरपूर भावसुद्धा मिळतो, कारण दर्जा चांगला आहे. हा प्लॉट थोडा लेट आहे, डेव्हलप झालेला नाही अजून. काही ठिकाणी फळं सेट झालेले दिसतील तुम्हाला. ही तीच व्हरायटी आहे जिच्यावर पिवळा ठिपका येतो, गोल कलरची ब्लॅक आणि पिवळा ठिपका असणारी व्हरायटी. हे बघा छोटं फळ सेट झालेलं आहे. हा पण एक आपल्या आवडीचा भाग आहे, मस्क मेलन. येलो कलरचं हे मस्क मेलन आहे, ज्याचा फ्लेश येल्लोइश ग्रीन आहे आतमधून आणि हे फळ फार मोठे आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतंय मला माहीत नाही, परंतु साधारणतः 2 किलोपर्यंतचे हे फ्रूट्स आहे. प्रत्येक वेळेला 2 ते 3 फळच त्यांनी सेट केलेले आहे. बघा ही फ्रूट साईज. एक्सलंट प्लॉट मॅनेजमेंट. डिझीज प्लॉटवर नाही आहे असं नाही आहे, परंतु कामापुरतं मॅनेजमेंट ते करतात. कारण त्यांना फ्रूट्स बघा, आता ही टाईंग केलेली आहे प्लास्टिकच्या थ्रेडने, म्हणजे फ्रूट तुटत नाही. झाडाला वेगळा बांधणी आहे आणि फळांना वेगळ्या पद्धतीने बांधलेलं आहे वरच्या तारीला. किती एक्सलंट फ्रूट सेटिंग आहे बघा. हे सर्व डस्टिंग केलेलं आहे, परागीकरण नेटशेड पॉलीहाऊसमध्ये होत नाही म्हणून. हे आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध असणारं मस्क मेलन, ज्याला नेट असते वरून. सुगंधित फळं मस्क मेलनची. प्रत्येक वेलीवरती 2 ते 3 फळं सेट झालेले आहे. एकदम टार्गेटेड वर्क असते यांचं. अति उत्पन्नाच्या मागे लागण्यापेक्षा क्वालिटी उत्पन्न काढा, लिमिटेड काढा. किती सुंदर फळ आहे बघा. असं एक पण फळ नाही का जे डोळ्यात नजरेत खटकतं. 100% सुंदर. ही पण एक मस्क मेलनची व्हरायटी, ग्रीन फ्लेश यायचा आतमधून. हाय ब्रिक्स व्हरायटी, हाय शुगर पर्सेंटेज. तर
पूर्ण आत खालून टर्फ टाकलेले आहे त्यांनी, मल्चिंग पेपर आथरलेले, ड्रिप पसरवलेला आहे, एकसारख्या अंतरावर लागवड केलेली आहे. बघा फ्रुट्स एक्सलंट, एकसारखे फ्रुट्स, याला म्हणतात गुणवत्तापूर्ण. बीजचं काम करत असतं, परंतु खूप वेगवेगळे फॅक्टर आपल्या इंडियामध्ये काम करतात. जमीन, तिथल्या अडचणी. आता हे फक्त पंपकिनचं ब्रिडिंगचं पॉलीहाऊस आहे की कदम साहेब आहे, खूप उत्साहित झाले हे कॅमेरा बघून. त्यांचं माझं संभाषण मी दाखवणार नाही, कारण तिथे फक्त मराठीमध्ये माझं संभाषण करणारे आम्ही दोघंच होतो. म्हणून आम्ही कुठल्याही म्हणजे सर्व शब्दांचा वापर करून आम्ही संभाषण करत होतो, म्हणून ते तुम्हाला मी ऐकवणार नाही. तर इथे संपूर्ण पंपकिनचं क्रॉस ब्रीडिंग होत असतं, त्याच्यातून नवीन नवीन व्हरायट्या डेव्हलप होत असतात. सर्व रंगाच्या, सर्व प्रकारच्या व्हरायट्याज ह्या पॉलीहाऊसमध्ये त्यांनी लावलेल्या आहे. बघा आता हा वेगळाच प्रकार आहे पंपकिनचा. इथे तुम्ही बघाल एक मोठं पंपकिन सेट झालेलं आहे, जे खालून सपोर्ट देऊन त्यांनी लटकवून ठेवलेलं आहे झाडावर. बघा शेजारीच वेगळं झाड, वेगळ्या प्रकारचं फळ. हा पंपकिनचा आकार एकदमच वेगळा. हे किती सुंदर पंपकिन आहे बघा, ऑरेंज कलरचं. कदम साहेब, बारामतीचे श्रीनिवास कृषी सेवा केंद्र. बघा हा कलर बघा पंपकिनचा, ऑरेंज, एक्सलंट. आम्ही याच्या ट्रायल्स मागितल्या, परंतु हे बियाणं फार महाग आहे. पण आम्ही त्यांना म्हटलं 50 बिया द्या, शेतकरी बांधव अफोर्ड करतील हळूहळू. पण भारतामध्ये हे फळं जर मिळायला लागले तर नक्कीच शेतकरी बांधव लागवड पण करतील. आता आपण आलेलो आहे चेरी टोमॅटोच्या पॉलीहाऊसमध्ये. वेगवेगळ्या आकाराचे आणि एकाच सारख्या आकारामध्ये वेगवेगळ्या रंगाची अशी चेरी टोमॅटोज आम्ही बघितली. हे तुम्ही बघत असाल लंबगोलाकार, डार्क रेड व्हरायटी, ग्रीनिश आणि त्यानंतर रेड. हायली सेटिंग, म्हणजे तुम्ही वर जर बघितलं तर फुलांचे झुपकेच्या झुपके लागलेले. आता बघा ही रेड आहे आणि पूर्ण राऊंड आहे. चेरी टोमॅटो. तो खाण्याचा मोह आम्हाला पण नाही आवडला. हा एकच प्लॉट असा होता का जिथं आम्ही मनसोक्त पोट भरलं आणि भरपूर चेरी टोमॅटोज खाल्ले, कारण आम्हाला टेस्ट घेऊन मत मांडायचं होतं. सेटिंग बघा, ही ग्रीन असताना सेटिंग दिसत नाही, पण तुम्ही बघा किती फ्रुट्स लगडलेले. लाल झाल्यानंतर ते नजरेत लगेच भरतं, परंतु खूप फळं सेट झालेली. एक्सलंट व्हरायटी. ही सुद्धा एक राऊंड मधलीच रेड कलरची व्हरायटी आहे. शेजारी येलो कलर मधला प्लॉट तुम्हाला बघायला मिळेल. ही येल्लो आहे बघा, फुलांची सेटिंग बघा, जबरदस्त फुलं. येल्लो आणि लंब गोलाकार, गोल नाही, लंब गोलाकार ओव्हल सेगमेंट मध्ये येल्लो व्हरायटी. बघा हा तिसरा रंग आहे, ऑरेंज, केशरी रंगाची फळं. व्हिडिओ क्वालिटीमुळे कदाचित तुम्हाला रंगांमधलं अंतर कळणार नाही, परंतु हा केशरी रंग आहे. म्हणजे आपण लाल बघितली, पिवळी पण बघितली, आणि हा आहे तिसरा केशरी रंग.
हा संपूर्ण पंपकिनचा एरिया आहे. सर्व पंपकिन सगळ्या व्हरायटी इथे ठेवलेल्या आहे. बघून आश्चर्य वाटतं. ही काही तिथली लहान किड्स आहे जे फुलं पानं प्लॉटमधून आणतात आणि कॉटनच्या पिशवीवरती ते ठेवून त्याला हॅमरच्या साहाय्याने ठोकतात आणि नैसर्गिक रंगाने त्या पिशव्या डेकोरेट करतात. तर हा छंद बघून आनंद वाटला. मोबाईल आणि यूट्यूबच्या जमान्यामध्ये थायलंडमध्ये लोक एक त्यांची स्वतःची नवीन संस्कृती तयार करत आहे आणि खरंच ते मुलं आवडीने हे सर्व करत होते आणि कुठल्याही प्रकारचं गोंधळ न घालता अत्यंत शांततेत हे सर्वजण करत होते. ही एक तिथली ऑर्गनायझेशन आहे जी मुलांना या गोष्टी करून घेते आणि त्यामुळे मुलांमध्ये अशा नवनवीन गोष्टी सुचण्याची क्षमता वाढते. चियाताई कंपनीने त्यांना एक जागा दिलेली होती हे सर्व करण्याकरता. मुलांचे चेहरे मुद्दाम दाखवलेले नाही. तर हे चियाताईचं जॉईंट व्हेंचर आहे. चियाताईने एक व्हिएतनाम कंपनीसोबत कोलॅबोरेशन करून ड्रोन स्प्रेइंग करता आणि काही टूल्स टिलरिंग टूल्स विकसित करण्याचं काम करत आहे. त्या कंपनीचं नाव मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये पुढे. त्या कंपनीचं नाव सुद्धा येईल. तर हे प्लांट ड्रिलिंग मशीन आहे जे आपण लागवड करतो ट्रेमधून रोप बाहेर घेऊन त्याची बेडवर लागवड करणे. आमचं सर्वांचंच इंग्रजी त्यांच्याशी मिळत नव्हतं आणि त्यांचं इंग्रजी आम्हाला कळत नव्हतं. ते आम्हाला म्हणत होते तुम्ही चालवा. आम्ही म्हटलं तुम्हीच चालवा, आम्हाला काही जमणार नाही. ते आले आणि पुन्हा त्यांनी चालू केलं. आता बघा इथून प्लांट ट्रेमधून काढून ते बरोबर प्लांटेशनचं काम करत आहे मशीन. ते रोबोटिक तंत्रज्ञान आज जरी नवीन वाटत असलं तर भविष्यात लवकरच ते भारतात येईल. भरपूर कंपन्या ते उपलब्ध करून देतील. ही पण एक कंपनी आहे जी मदत करू शकेल. बघा जेवढं व्हिडिओ दाखवता येईल तेवढं मी दाखवतोय तुम्हाला. तर सांगितलेल्या डिस्टन्सवर रोपांची लागवड हे मशीन करून देतं. एक व्यक्ती दिवसभरामध्ये 1-2 एकर लागवड सहज करून देऊ शकतो. नक्कीच एम्प्लॉईजचा विषय याने कमी होऊ शकतो ह्या कामामध्ये. बाकी इतर भरपूर कामं असतात त्याच्यामुळे त्याच्याकरता हळूहळू येईल, परंतु हे एक काम भविष्यात नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. ते ही आहे यनमार कंपनी. कदम साहेब, आपण परवाच्या दिवशी नाशिकवरून थायलंडला येण्याकरता निघालो. त्यावेळेस कंपनी आपल्याला काय दाखवली याची तुम्हाला काही आयडिया होती का? वाटलं होतं काही ट्रायल प्लॉट असतील किंवा काय असतील, काही कलिंगड टोमॅटोचे असतील असं वाटलं होतं. आपण इतर ठिकाणी पाहतो तसं. आज आपण एंट्री केली सकाळी, साधारणतः आपण 8 वाजता इथं आलो. 8 वाजेपासून आता आपण 12-12:30 वाजेपर्यंत जे जे बघितलं ते क्रांतिकारक वाटलं, काहीतरी वेगळं वाटलं. निश्चित कारण या टाईपचं मी तर कधी एवढं रिसर्च आणि एवढ्या व्हरायटी आणि एवढं जिनोटाईप असणार मी पाहिलं नव्हतं कुठे. पण यांच्याकडे फक्त भोपळा जर म्हटलं, भोपळ्यासारखा जरी आपल्याकडे किरकोळ असणार आयटम वाटला, भोपळा जरी पाहिला तर यांच्याकडे एवढे वाहन आहेत की पुढचे 50 वर्ष ह्या जगाला ते सप्लाय करू शकतील या प्रकारचं त्यांच्याकडे रिसर्च आहे, या प्रकार त्यांच्याकडे वाहन आहे. आणि इथं आपण तुम्ही पाहताय मागे हे आपण कधी पाहिलं होतं का आपल्या आयुष्यात एवढे भोपळे या कलरचे भोपळा असतील. इथं चेरी टोमॅटो पाहिले, येलो कलर आहे, रेड आहे आणि सगळी व्हरायटी आहे. त्यानंतर कॅप्सिकम आहे, कलर कॅप्सिकम असतील किंवा कारल्याच्या व्हरायटी असतील तर यांच्याकडे 25-50 व्हरायट्या कारल्याच्या आहेत. दोडक्याच्या एवढ्या व्हरायटी आहेत, काकडीमध्ये एवढ्या व्हरायटी आहेत, पॉली हाऊस साठी आहे, ओपन फील्ड साठी आहे आणि काय नाहीये. म्हणजे भाजीपाल्यामध्ये मी म्हणतो हे एवढं कलेक्शन असणं आणि ते मेंटेन करणं, आणि मला वाटतं हे चियाताई आपण एका चांगल्या कंपनीशी जोडलेला आहोत चियाताईशी, आणि याचं मला आज आल्यानंतर समाधान वाटलं. आणि माझा जो दौरा होता हा खरोखरच माझा दौरा उपयोगात आला असं मला वाटतं. बघा मित्रांनो, आता सर सिनियर आहे, सरांनी जवळपास सगळं जग बघितलेलं आहे. मी पण भरपूर कंपन्यांचे ट्रिप बघितल्या, भरपूर कंपन्यांचे वेगवेगळे प्लॉट बघितले. पण आज पहिल्या दिवसापासून आल्यापासून जे जे कंपनीने आम्हाला दाखवलं, बघा आता याच्यात असं असतं की आम्ही काही व्हरायटी सिलेक्ट करणारे लोक नाही.
तर आम्हाला माहिती आहे भारतामध्ये काय लागतं आणि जे चियाताईचे इथले प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संवाद करून भारतामध्ये कुठल्या जाती आणल्या पाहिजे, कुठल्या जाती तुम्ही लावू शकतात, कुठल्या जाती विकसित करू शकतात याच्याबद्दल आमची देवाणघेवाण आज झाली. कितीतरी काकडीच्या व्हरायट्या, कितीतरी कारल्याच्या व्हरायट्या, कधीतरी शिमल्याच्या व्हरायट्या आम्ही कंपनीला रिकमेंड केल्या की तुम्ही आमच्या भारतामध्ये याचं काही सीड द्या, आम्हाला ट्रायल घेऊ द्या, आमच्या वातावरणामध्ये ते कसं होतं कसं नाही हे आम्हाला तपासू द्या. आजच्या या पूर्ण ट्रिप मधून किमान 10 ते 15 व्हरायटी आम्ही कंपनीला अशा सांगितल्या त्या तुम्ही ते भारतामध्ये येत्या 1-2 वर्षामध्ये आम्हाला द्या. आम्ही नाशिक असेल, पुणे असेल, बारामती असेल या ठिकठिकाणी त्याच्या ट्रायल्स घेऊ. ज्याचा परिणाम असा होईल की 3 ते 4 वर्षामध्ये या भारतामध्ये रजिस्टर होऊन लायसन होऊन शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील. आता कसं असतं कंपनीचं R&D कंटिन्यू चालू आहे सर. बरोबर. कंटिन्यू कंपनीचे प्रतिनिधी हजारो व्हरायट्या जिनोटाईप घेऊन क्रॉस करून नवीन नवीन व्हरायटी देऊ राहिले. राईट. आज इथं आल्यानंतर आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की एक अशी संस्था आहे की ती कंटिन्युअसली एकदम पॅशनेटली नवीन नवीन व्हरायट्या तयार करण्याचं काम करते. नक्कीच आपण कुठेतरी कमी पडतोय या व्हरायट्या भारतामध्ये पोहोचवण्याचं असं वाटतं का तुम्हाला? पाहण्यासाठी निश्चितपणे इथलं संशोधन पाहिल्यानंतर आपल्याला निश्चित आपल्याला जे हवं आहे भारतामध्ये त्या टाईपच्या व्हरायट्या यांच्याकडे आहेत. फक्त त्याच्यामधला दुवा म्हणून जे आहे ते आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि सर ते आपण मस्कमेलन बघितलं, शेतकरी मित्रांनो जेवढं मस्कमेलन बघितलं त्याचा विषय असा आहे की प्रत्येक व्हरायटी ही सेल्फ पॉलिनेटेड नाही, परंतु त्यांनी प्रत्येक व्हरायटी डस्टिंग केलेली आहे मेल आणि फिमेल सोबत. एक कंपनी जर इतक्या चांगल्या लेवलला डस्टिंग करून पॉली हाऊस मध्ये जर इतके चांगलं आणू शकतो तर शेतकरी त्याच्या शेतामध्ये करू शकतील ना? 100% करू शकतात. मक्यामध्ये आपण पाहिलं स्वीटकॉर्न मध्ये किती व्हरायटी आहेत त्यांच्या, संपूर्ण ट्रिपवर होता स्वीटकॉर्नचं पण रिसर्च यांच्याकडे जोरात आहे. आणि जगभरातून इथं मला आनंद कुठल्या गोष्टी झाला की जगभरातनं मोठ्या मोठ्या कंपन्या येतात, फार मोठ्या मोठ्या कंपन्या येतात आणि यांच्यातल्या व्हरायट्या सिलेक्ट करतात आणि त्या घेऊन जातात त्यांच्याकडून आणि त्यांच्या नावाने ते विकतात. आणि आज जवळपास 4 ते 5 कंट्री मधले वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर आणि डीलर इथं आलेले होते. कंटिन्यू हा प्रोग्राम साधारणतः कंपनी 10 दिवस करते. शेवटचे 3 ते 4 दिवस कंपनी सर्व लोकांकरता ते इथल्या थाई लोकांकरता ओपन करते. परंतु सध्या जे आहे ते सगळे व्यवसायातले लोक. तर भविष्यात सुद्धा कंपन्यांनी असाच कार्यक्रम घ्यावा आणि आपल्याला लोकांना हा अनुभव देण्याकरता प्रयत्न करावा. आज आपल्याला हा योग आलेला आहे बघायचा. आपल्यालाही 2-3 वर्षानंतर आलं तर अजून नवीन काय ट्रेंड आहे तो बघायला मिळेल. आणि आपल्या जवळचे बाकीचे काही लोक आहेत त्यांनाही जर ही संधी मिळाली तर त्यांना पण निश्चित फायदा होईल. तर मित्रांनो ही आहे चियाताई कंपनी. आम्ही आहे थायलंडला. थायलंडमध्ये कांचनबोरी नावाचा प्रदेश आहे जिथे या कंपनीचं संपूर्ण सेटअप आहे. काही शेकडोनी किंवा काही हजारांनी क्षेत्र त्यांचं इथं आहे जिथे ते विकास करतात. पॉली हाऊस आहे, त्यांचा स्टाफ आहे, अत्यंत नम्र लोक, इतके चांगल्या स्वभावाचे लोक आम्ही बघितले की आम्हाला एकदम आनंद झाला हे सगळं बघून. नक्कीच हा अनुभव आम्ही कदम साहेब श्रीनिवास कृषी सेवा केंद्र बारामतीचे, मी महेंद्र शिवाजीराव कृषी विकास बीज भांडार तुमच्यापर्यंत याच्याकरता पोहोचवत आहे की हे ज्ञान आमच्यापर्यंत राहील. फक्त कुठेतरी हे ज्ञान सर्वांमध्ये गेलं पाहिजे आणि जगभरामध्ये इतक्या आशादायी गोष्टी काही होऊ राहिल्या ते तुम्हाला कळावं याकरता फार फार आभार. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला. अशा नवनवीन गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवत जाऊ. धन्यवाद. तर मित्रांनो हा माझा टूर होता थायलंडचा. खूप काही शिकायला भेटलं, खूप काही बघायला भेटलं, खूप चांगले लोकसुद्धा मला भेटले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद चियाताई कंपनी एवढं चांगलं ज्ञान दिल्याबद्दल. आणि थायलंडचे सुद्धा धन्यवाद, एक चांगला देश बघायला मिळाला त्याबद्दल. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. धन्यवाद.